नमस्कार, मी प्रशांत राऊळ आणि दुर्गा टेकडीला फिरायला आलेले हे जे काही सगळे नागरिक आहेत. आज जागतिक पर्यावरण दिवस आणि आम्ही पिंपरी चिंचवड मधले आरोग्य आणि पर्यावरण प्रेमी आम्ही हा आठवडा ब्लॅक एन्व्हायरमेंट डे किंवा वीक म्हणून साजरा करतोय. थोडंसं आश्चर्य वाटेल की याला ब्लॅक एन्व्हायरमेंट वीक असं का म्हणतोय. थोडीशी पार्श्वभूमी बघितली तर हा जो वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आहे हा युनायटेड नेशन्सनी सुरू केलेला. 1972 साली ह्याचं एक रेझोल्युशन पास केलं गेलं आणि पहिला वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे हा 1973 साली 5 जून रोजी साजरा करण्यात आला. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे साजरा का करायचा तर पर्यावरणाची काळजी घेणं हे नागरिकांचं काम आहे. त्याच्याबाबत काय काय एलिमेंट्स असतात त्या पर्यावरणामध्ये त्याबाबतचा अवेअरनेस करणं, लोकांना ऍक्शनेबल पॉइंट्स देणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आजच्या दिवशी करायच्या असतात. त्यासाठीचा हा एक प्रयत्न असतो. त्याच्यासाठी आपण पर्यावरण दिवस साजरा करतो. पर्यावरण कशाने बनतं तर 5 एलिमेंट्स ज्याला पंचमहाभूत आपण म्हणतो, ज्याच्यानी हे पर्यावरण देखील बनलेलं आहे आणि आपलं आरोग्यही बनलेलं आहे. त्याच्यामध्ये काय काय येतं तर पृथ्वी तत्व, जलतत्व, वायुतत्व, अग्नितत्व आणि आकाश तत्व. आपण आता ह्या विकासाच्या किंवा डेव्हलपमेंटच्या किंवा प्रगतीच्या ओघामध्ये आपण हे 5ही एलिमेंट्स हे पंचमहाभूतांचा समतोल बिघडवतोय, ज्याच्यानी पर्यावरणाचा समतोल बिघडतोय. आणि हे जर बिघडलं तर हीच पंचतत्व आपल्या शरीरामध्ये देखील, आपण म्हणतो ना एखादा व्यक्ती गेल्यानंतर ना पंचतत्वात विलीन झाला, याचा अर्थ आपलं शरीर देखील या पंचतत्वांनी बनलेले. आपल्या शरीरामध्ये देखील पाण्याचं, जडत्व, वायू हे सगळे जर विकार आले तर आपल्याला देखील अनेक प्रकारचे विकार होतात. त्यामुळं एका स्वार्थासाठी आपल्याला पर्यावरण जपायचं, आपलं आरोग्य चांगलं राहील म्हणून. आता हे सगळं आहे, मग नेमकं याला ब्लॅक एन्व्हायरमेंट वीक का म्हणायचं तर आता सध्याला पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांची जी काही धोरणं आहेत ही धोरणं ही सगळी पर्यावरणला नुकसान करणारी होत चालली. ह्या पंचमहाभूतांना नुकसान पोहोचवणार आहेत. काही उदाहरणं देतो. त्याच्यामध्ये पहिलं येतं पृथ्वी तत्व. त्याच्यामध्ये वृक्ष आणि कचरा किंवा सॉलिड वेस्ट हे सगळे येतं. वृक्षांच्या बाबत बघितलं झालं तर पिंपरी चिंचवड हे अवैध वृक्ष तोडीचं एक माहेरघर आहे. रोज जवळपास 5 ट्रक लाकूड झाडं तोडून काढलं जातं. 5 पालिकेचे कर्मचारी याच्यामध्ये सस्पेंड झाले होते, पण पालिका आयुक्त असतील, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, याच्यावर कारवाई करायला तयार नाही. शहरामध्ये खूप ठिकाणी चुकीचं वृक्षारोपण देखील सुरू आहे. अगदी फुटपाथला वड पिंपळासारखी मोठी झाडं लावली जाते जेणेकरून, किंवा हाय पॉवर टेन्शन लाईनच्या खाली वड पिंपळासारखी झाडं लावतात जेणेकरून काही दिवसांनी ती तोडता येतील. त्याचबरोबर ट्रान्सप्लांटेशन, वृक्ष पुनर्रोपण जे म्हणतो त्याच्या नावाखाली देखील अडचणीची वृक्ष काढून मारले चालले. जर रेल्वेचा जर ट्रॅक बघितला तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला दिसेल की फक्त झाडे इकडची तोडून तिकडे केले, ती झाडं सगळी मेलेली आहेत. त्यामुळं ही चुकीची धोरणं ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका राबवते. कचऱ्याचा जर विचार केला तर आपण पिंपरी चिंचवडकर म्हणून रोज जवळपास 1100 ते 1300 मेट्रिक टन इतका कचरा रोज निर्माण करतो. लक्षात घ्या, 1300 मेट्रिक टन. आणि त्याच्यातलं 35% हे प्लास्टिक आहे. हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पर्यावरणाचा सद्यस्थिती अहवाल सांगतोय. आणि आपल्याला सगळ्याला माहिती की 2018 मध्ये भारताने देखील ह्या वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेचं होस्टिंग केलं होतं, आयोजन केलं होतं. या वर्षीचं होस्टिंग कंट्री आहे रिपब्लिक ऑफ कोरिया. आणि प्रत्येक वर्षी एक थीम असते. या वर्षीची पर्यावरण दिवसाची जी थीम आहे ती एंड ऑफ प्लास्टिक पोल्युशन. आपल्या समोरच दिसतंय तिथं किती मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिक आहे बघा. आपण डेली वापरामध्ये आपण एक साधी अशी कापडी पिशवी घेऊन नाही निघू शकत आहे. एक कापडी पिशवी जर आणायचा नागरिकांनी सुरुवात केलं तर हा 35% म्हणजे रोजचा 400 मेट्रिक टन हा प्लास्टिकचा कचरा कमी होणार आहे. त्यामुळे
बंदी असलेलं प्लास्टिक, सर्रास सिंगल यूज प्लास्टिक हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये तुम्हाला कुठेही बघायला मिळेल. आणि हे सगळं जातं कचरा डम्पिंग ग्राउंडला. सरांनी आता देखील एक कचरा, कुणाला स्वतःच्या घराशेजारी कचऱ्याचा डम्पिंग ग्राउंड नकोय, पण मी कचरा करणार, मग कचरा जाणार कुठे? जर विचार करा, रोजचा 400 मेट्रिक टन कचरा जर कमी झाला फक्त आपल्या एका बदलामुळं, किंवा शहरामध्ये जर ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे, प्रशासक आहे, त्यांनी जर हे केंद्र सरकारचे 2016चे जे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा कायदा तो जर पाळला तर हा सगळा होऊ शकतो. त्याच्यानंतर जलतत्व आहे, त्याच्यामध्ये काय येतं तर भूजल आणि पृष्ठजल. पिंपरी चिंचवड शहरामध्ये शहराचं जो वाढत जात आहे, पालिकेचे जे मुख्य कर्तव्य पिण्याचं योग्य क्वांटिटी पाणी देणं, ते देणं होत नाही. आणि त्यामुळं एक दिवसाड पाणी देत जातं आणि मग टँकर लॉबी हवी झाली. मग हे टँकर लॉबी पाणी कुठनं घेतं तर भूजलातनं उपसा करते. त्यामुळे आपली ग्राउंड वॉटर लेवल डिप्लिकेशन होत चाललंय, खाली खाली होत चाललंय. त्याचबरोबर नद्यांमध्ये जे प्रदूषण आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अनट्रीटेड सिवेज आपल्या इंद्रायणी, पवना आणि मुळा नदीमध्ये सोडतंय. एसटीपीज जे आहेत हे पालिका सांगते नागरिकांना तुम्ही सोसायटीत चालू करा, पण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अनेक एसटीपीज मधून हे अनट्रीटेड सिवेज हे थेट या तिन्ही नद्यांमध्ये जातात आणि त्याचा परिणाम आपल्याला मेलेले मासे दिसतात, फेसाळलेली नदी दिसते. ह्याचं मुख्य दायित्व हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डकडे, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डकडे. पण ते स्वतः कुठलीही जबाबदारी न घेता ह्याचा दोष सगळ्या नागरिकांना देऊन सगळे मोकळे होतात. आता सध्याला जो नदी सुधारचा प्रकल्प, त्याला नदी सुधार म्हणलाय, पण तो ऍक्च्युअली हा एक रिअल इस्टेटचा प्रोजेक्ट आहे. त्याच्याने देखील नदीचं पात्र सगळं अरुंद करून त्याच्यामध्ये भराव टाकून तिथली जैवविविधता, तिथली झाडं याचं नुकसान करून नदी मारण्याचं काम चालू आहे. त्यामुळं हा ब्लॅक एन्व्हायरमेंट आहे. पंचतत्वातलं जे तिसरं तत्व आहे ते आहे म्हणजे वायू तत्व. सगळ्यांना जर कुणी जरी, सगळेजण गुगल वापरतो, आपण स्मार्टफोन वापरतो, कुणी आता सर्च करा डेथ्स इन इंडिया ड्यू टू एअर पोल्युशन, तुम्हाला एक आकडा येईल 2.2 मिलियन म्हणजे 22 लाख. कोरोनामध्ये देखील एवढी लोक मेली नव्हती. एवढी लोक स्लो पॉयझन, एअर पॉल्युशन मुळे भारतामध्ये मरतात. एअर क्वालिटी इंडेक्स हा किती पाहिजे तर हा पाहिजे 50च्या आसपास, जास्तीत जास्त 100. माझे इथले रेकॉर्ड्स आहेत. दुर्गा टेकडीला माहिती, तुम्ही सगळेजण इथं फिरायला आला, इथं शुद्ध हवा भेटते. इथला एअर क्वालिटी इंडेक्स हा दिवाळीच्या वेळेस आम्ही इथं रेकॉर्ड केला होता, हा 350 होता, जो हजार्डियस आहे. याचं कारण कॉन्टोमेंट बोर्डच्या याच्यामध्ये देखील जे काही कचरा जाळला जातो, ठीक आहे, किंवा पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकंदरीतच जे काही कन्स्ट्रक्शनचं भस्मासूर उठलाय आणि त्याला लागणारे जे काय आरएमसी प्लांट्स आहेत आणि सगळे ह्याच्याने जे धुळीकण उडतात हे सगळं याला कारणीभूत आहे. दुसरं, आपण रस्त्यावर आता देखील इथे बघा गाड्यांचं प्रमाण किती, का शहरामध्ये जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे हे कुठेतरी कोलमडलं गेलेलं आहे. आता तर अजून पब्लिक ट्रान्सपोर्टची कॉस्ट वाढवली, त्यामुळे लोक सायकलचा किंवा टू व्हीलरचा पर्याय वापरण्यापेक्षा वैयक्तिक गाड्या घेतात. त्याच्यातनं देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण निर्माण होतं. सांगायचा मुद्दा हा आहे की आपण ज्या 3 गोष्टी, म्हणजे आपण गाडी सर्व्हिसिंग करताना, गाडीमध्ये पेट्रोल टाकताना देखील विचार करतो की ती गोष्ट आपण जिथून घेतो ती चांगली आहे का, पण शरीरामध्ये ज्या गोष्टी टाकतोय, पाणी नदी प्रदूषित, आपण पोल्युटेड वॉटर हे पितोय, हवा सगळी प्रदूषित हवा हे करतोय, अन्न सगळं पेस्टिसाइड युक्त अन्न आपण खातोय. त्यामुळं कुठेतरी आपण आपलंच आरोग्य, आपल्या येणाऱ्या पिढीचं आरोग्य खराब करतो. चौथं जे पंचमहाभूतांमधलं जे तत्व आहे ते आहे अग्नितत्व. ते सांगतं तुमच्या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमध्ये. आता जे आपण काही ग्लोबल वॉर्मिंग किंवा तापमान वाढ झालंय हे ऐकतो, हे कशामुळे आहे तर कार्बन उत्सर्जनामुळे. कार्बन उत्सर्जन कशामुळे होते तर आपण जे फॉसिल फ्युल्स, जे जीवाश्म इंधन काढून काढून वापरतोय, आपल्याकडे पैसा आहे, आपण पेट्रोल डिझेल वापरू शकतो, पण ह्याच्याने जे कार्बन उत्सर्जन हवेमध्ये जात आहे त्या कार्बनमुळे पृथ्वीचं तापमान वाढतंय. आणि पृथ्वीचं तापमान वाढल्यामुळं सगळे ग्लेशियर्स असतील किंवा हे सगळे मेल्ट व्हायला लागलेत आणि त्याच्यानी आता जे काय आपल्याला साईड इफेक्ट दिसतात, पूर येत आहेत, वादळे येतात आहेत, जंगलं पेटतात आहेत, हे सगळे ह्या ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम आहेत. तर त्यामुळे आपल्याला फॉसिल फ्युल्स, जीवाश्म इंधनांचा वापर कमी करून
आपल्याला अपारंपरिक ऊर्जा स्रोतांकडे, रिन्युएबल एनर्जीजकडे, विंड एनर्जी, सोलार एनर्जी, किंवा माझ्या घरामध्ये एक वायू नावाचा बायोगॅसचं युनिट आहे. माझ्या ओल्या कचऱ्यापासून माझं 40 मिनिटाचा स्वयंपाक तयार होतो घरामध्ये. एकही ग्रॅम ओला कचरा मी पालिकेला देत नाही. ओल्या कचऱ्यापासून घराच्या घरी मला गॅस तयार करत होतो, त्याच्यापासून माझ्या घरात 40 मिनिटाचा स्वयंपाक होतो. खूप काही नाही, आपला जसा गोबर गॅस असतो तसा पोर्टेबल आहे, घरात वास सुद्धा येतो, पूर्ण क्लोज सिस्टीम. त्यामुळे आपल्याला अशा गोष्टींचा वापर करायला लागेल, आपल्याला ऊर्जेचा वापर कमी करायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 5वं तत्व पंचमहाभूतांमधलं, ते म्हणजे आकाश तत्व, ज्याच्यासाठी आपण इथे सगळे जमतोय. किंवा ह्या पूर्ण आठवड्यामध्ये, काल मी स्पाईन रोडला होतो, संध्याकाळी पिंपळे सौदागर होतो, आज दुर्गा टेकडीला आहे, संध्याकाळी मी डायनोसॉर पार्कला आहे. लोकांमध्ये जाऊन याबाबतचं अवेअरनेस करण्याची गरज आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही आणि आम्ही जोपर्यंत मागणी नाही करत, आम्हाला स्वच्छ हवा पाहिजे, आम्हाला स्वच्छ पाणी पाहिजे, आम्हाला स्वच्छ अन्न पाहिजे, आणि ह्या जर 3 गोष्टीची मागणी केली तर पुरवठा तसा होईल. लक्षात घ्या, आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर ना वेटर आपल्याला काय आणून देतो, जे तुम्ही ऑर्डर देता, जे मेनू कार्ड मध्ये, तुम्ही आपल्या मेनू कार्ड मध्ये ह्या गोष्टी टाकायला सुरुवात करा. प्रशासन असू दे, राज्यकर्ते असू दे, 100% ह्या गोष्टीला प्रतिसाद द्यायला सुरुवात करते. सुरुवात आपल्यापासून करायची. बदल काय करू शकतो मी एक शपथ घ्या, आज जागतिक पर्यावरण दिवस आहे. पुढच्या वर्षी आपल्याला असा ब्लॅक एन्व्हायरमेंट डे साजरा करायची वेळ येऊ देऊ नका. आपल्या आयुष्यात बदल करा. काय बदल करू शकतो? कमीत कमी विजेचा वापर करा. जेवढं काही यूज अँड थ्रो आपल्याला वापरणं बंद करता येईल तेवढं करा. कमीत कमी एनर्जीचा वापर करून काय करतात आपण, एक फक्त शेवटची 2 मिनिटं घेतो. आपण फक्त पर्यावरण दिवस 5 जूनला साजरा करायचा का? तर नाही. तर आपण एक 7 दिवसाचा प्रोग्राम देतो, ज्याच्यामध्ये तुम्ही 365 दिवस हे करू शकता. काय करायचंय तर सोमवारी हॉर्न वाजवायचा नाही. ध्वनी प्रदूषण, माणसाचं मानसिक स्वास्थ्य आणि ह्याच्यासाठी तर सगळ्यात महत्वाचं, सोमवारी गाडीचा हॉर्न वाजवू नका. ह्याच्याने तुम्हाला वाहतुकीची शिस्त पण लागेल आणि साऊंड पोल्युशनचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते कमी होतील. मंगळवारचा दिवस झिरो फूड वेस्ट डे म्हणून साजरे करा. आपल्याला माहिती, एक नामिबियामध्ये आता एक केस झाली होती, त्याच्यामध्ये तिथे अन्न नाही म्हणून तिथले हत्ती, तिथले हिपोपॉटमस म्हणजे पाणगेंडे आणि झेब्रे कापून खायला सुरुवात केली लोकांनी. भारतामध्ये जे काही अन्न तयार होतं त्यातलं 33% अन्न आपण फेकून देतो, ज्याच्यानी 17 कंट्रीजला फीड करता येईल. आणि हे अन्न पिकवण्यासाठी त्याला जे पाणी लागतं, वीज लागतं, ट्रान्सपोर्टेशन, कुकिंगसाठी एनर्जी, हे सगळं वाया जातं जर तुम्ही अन्न वाया घातलं. त्यामुळं घेतलेलं अन्न जेवढं लागेल तेवढंच शिजवा, तेवढंच खावा. बुधवारचा दिवस साजरा करा अर्थ डे म्हणून. अर्थ डे एवढ्यासाठी की तुम्ही जो विजेचा वापर करताय, बुधवारची लिफ्ट वापरायचं बंद करा. मोबाईल्स असतील, लॅपटॉप्स असतील, इतर इलेक्ट्रिकल युनिट्स असतील, हे वापरायचं कमी करा. गाड्यांचा वापर कमी करा. पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा त्या दिवशी. त्याच्याने विजेची बचत होईल आणि आपली जी वसुंधरा आहे तिला कुठेतरी मदत होईल. गुरुवारचा जो दिवस आहे तो आपण प्लांट बेस्ड डाएट, बघा आपल्या आहारामध्ये सुद्धा आहे ना, आपण फलाहार करत होतो. अन्न शिजवायला देखील खूप मोठ्या प्रकारची ऊर्जा लागते. तर आपण जर गुरुवारचं स्प्राउट्स असतील, मोड आलेले कडधान्य असतील, सलाड्स असतील, ज्यूस असतील, एक दिवस करून बघा. तुमच्या आरोग्याला देखील फायदा आहे आणि पर्यावरणाला देखील फायदा आहे. शुक्रवारचा जो दिवस आहे तो सायकल डे म्हणून, तुम्ही जिथे कुठे असाल, शाळेमध्ये असाल, कॉलेजेसमध्ये असाल, कामाच्या ठिकाणी असाल, तुम्ही त्या दिवशी सायकलचा वापर करा. मी जेव्हा टाटा मोटर्सला 2017 ते 2022 5 वर्ष आम्ही सायकलवरती, आणि आज गाडी लावायला देखील, सायकल लावायला जागा नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक सायकल घेऊन ऑफिसेसला येतात. ही कुठेतरी आपल्या आजूबाजूला फिरायला जाताना, किंवा मी म्हणतो फिरायला येताना आपण आरोग्यासाठी येतो, इथं देखील गाड्यांच्या ऐवजी जर सायकली दिसल्या तर खूप बरं होईल. शनिवारचा जो दिवस आहे तो आपण झिरो गॅजेट डे म्हणून सेलिब्रेट करतो. त्याचा अर्थ आहे की आपण जे मोबाईलच्या आहारी गेलोय, ठीक आहे, सोशल मीडिया असू दे, इतर बाकीचे सगळे युसेज असू दे, याच्याने आपल्याला पर्सनल कनेक्ट कुठं होत नाहीये. आपण एक सगळ्यांनी बघा आपल्या मोबाईलमध्ये जर ॲव्हरेज स्क्रीन टाइम बघितला तर हा 6 ते 7 तासाचा आहे.
रोज प्रत्येक माणूस इन्क्लुडिंग मी, माझं थोडंसं कमी असेल कदाचित, पण 6 ते 7 तासाचा हा स्क्रीन टाइम आहे मोबाईलवरचा. प्रत्येक 10 सेकंदाला एक अर्धा तासाला आपण चेक करतो व्हॉट्सअपवर काय आलंय का, फेसबुकला काय आलंय का. हा सगळा वेळ तुम्हाला पर्यावरणासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या आजूबाजूच्या परिसरासाठी, येणाऱ्या पिढीसाठी, किंवा तुमचे शाळा कॉलेजेस मधले मित्र मैत्रिणी कोणी असतील, नातेवाईक असतील, एक पर्सनल कनेक्ट आहे आणि त्यांना देखील याबाबतची जनजागृती करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थांबताना मी शेवटचं सांगतो, तो म्हणजे संडे हा व्हॉलेंटिअरिंग वीक किंवा व्हॉलेंटिअरिंग डे. आठवड्यातला रविवारला 1 तास फक्त तुम्ही समाजासाठी द्या. ज्या समाजाने आपल्याला सगळं इतकं दिलंय त्याला परत काहीतरी द्या. तुमच्या अर्निंगमधला जे काय असेल 0.1% असेल, अर्धा टक्का असेल, 1% असेल, हा समाजासाठी परत खर्च करा. जसं की आम्ही ह्या कापडी पिशव्या वाटतो, माझा जो काय अर्निंग सोर्स आहे त्याच्यातनं कापडी पिशव्या वाटतो, कप्स वाटतो जेणेकरून यूज अँड थ्रोचे कप्स हे होतील, वृक्षारोपण करतो, स्वच्छता अभियान करतो, असे सेशन्स अरेंज करतो. आठवड्यातला 1 तास फक्त तुम्ही समाजासाठी द्या. व्हॉलेंटिअरिंग करा. तुम्हाला एखाद्या अनाथ आश्रममध्ये जाता येईल, एखाद्या वृद्धाश्रमात जाता येईल, वृक्षारोपण करता येईल, काही देखील 1 तास आपला समाजासाठी द्या. ह्या सगळ्यांचा परिपाक असा आहे की आपण इथून जाताना, म्हणजे पृथ्वीवरनं जाताना येणाऱ्या पिढीसाठी आपण एक चांगलं राहण्यालायक शहर आणि पृथ्वी सोडून जाऊ. आता ग्लोबल वॉर्मिंग किंवा एकंदरीतच वातावरणातल्या बदलामध्ये आपल्याकडे वेळ किती शिल्लक आहे, तर धक्का बसेल. आपल्याकडे फक्त 4 वर्ष आणि 47 दिवस शिल्लक आहे. हे कशासाठी, तर पृथ्वीचं तापमान जे वाढत चाललंय ते 1.5 डिग्री, पृथ्वीचं ॲव्हरेज टेम्परेचर असतं 15 ते 16 डिग्रीच्या आसपास. नासाचे जे थर्मल सॅटेलाइट्स आहेत त्याच्याने घेतलेलं ॲव्हरेज टेम्परेचर पृथ्वीचं 15 ते 16 डिग्रीच्या आसपास आहे. हे 1.5 डिग्रीने वाढणार आहे. आपणही माहिती, आपल्या घरामध्ये मुलं आहेत, आपल्याला देखील आपल्या शरीराचं तापमान जर 1.5 डिग्रीने वाढलं तर आपण काय करतो, ट्रीटमेंट देतो. पृथ्वीचं तापमान हे 1.5 डिग्रीने वाढतंय आणि एकदा जर हे वाढलं तर अक्षरशः अन्नधान्य पिकायचं बंद होईल, वादळं येतील, जंगलं पेटतील, पूर येतील, लँडस्लाईड होतील, हे सगळं. आणि एकदा का हे 1.5 डिग्री टेम्परेचर राईज झालं तर त्याच्यानंतरनं आपण किती जरी प्रयत्न केले तरी काही उपयोग नाही, कारण हे सगळे जे चेंजेस आहेत हे सगळे इरिव्हर्सिबल आहेत. आणि याच बाबतचा आपण एक अवेअरनेस सेशन एनर्जी लिटरसी बाबत घेतो. आज सकाळी 10 ते 11 वाजता ऑनलाईन आहे, गुगल मीटवरती. जर शक्य झालं, नेमकं चुकतंय काय, आपण कुठे चुकतोय, आपण एनर्जीचा वापर, आपण सगळेजण एज्युकेटेड आहोत पण आपल्याकडं लिटरसी नाहीये एनर्जीच्या बाबतीत, आपल्याकडे लिटरसी नाहीये पाण्याच्या बाबतीत, आपल्याकडं लिटरसी नाही आहे एन्व्हायरमेंटच्या बाबतीत, आपण त्यावर साक्षर नाही आहोत, आपल्याला त्याचा वापर योग्य पद्धतीने कसा करायचा तो कळत नाही. तर त्याबाबतचा एक सेशन आहे. तर त्यामुळे सगळे इथे आलात, थांबलात, ऐकलात त्याच्याबद्दल धन्यवाद. आपण पर्यावरणाचं नुकसान जेवढं कमी करता येईल, ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो, किंवा जाता जाता एकच 30 सेकंदात सांगतो की गुगलवरती सर्च करा 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. ह्याच्यामध्ये पर्यावरणही येतं, सामाजिक विकासही येतो आणि आर्थिक विकासही येतो. सगळं एकत्रित साध्य करूनही आपल्याला जगता येतं. हे 17 सस्टेनेबल गोल्स आहेत. काय आहेत ते वाचा, किंवा आजच्या सेशनमध्ये देखील आपण सांगणार आहोत. त्यामुळं परत एकदा सगळ्यांना आजच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासारखी परिस्थिती नाहीये, पण एक आपली जबाबदारी आहे ह्याच्याबाबत लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्याची, लोकांना ह्याच्याबाबत माहिती देण्याची, जी सत्य परिस्थिती आहे ती लोकांपुढे ठेवण्याची आणि लोकांना ऍक्शनेबल पॉइंट्स देण्याची. आपण जे आता 7 दिवस पाळायचं केलं तर तेवढा प्रयत्न करूया. धन्यवाद. कॅमेरा पकडल्याबद्दल धन्यवाद. मॅडम तुम्ही ऐकल्याबद्दल धन्यवाद. व्हेरी